तर आज होतं ओल्याची जत्रा. तर गाईज जत्रेसोबत बाबूचा आमच्या तरवा पण होता. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग. तर इथं त्याला उठणं बिटणं लावून लावत होती. तर त्याला थंडी वाजत होती. तर नंतर आम्ही गेलो देवाऱ्यात पाया पडायला. तिथं मस्त पाय पडलो, नारळ पडला. मग विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात गेलो. तिथून मग मठात गेलो. मठांशी मग डायरेक्ट ओलूबाईच्या मंदिरात गेलो आम्ही. म्हणजे चाललेलो. तर मधीनच सगळी नाचत होती, कारण की बैल नेत होते तिकडं. तर आम्ही काय बघले आणि तिथशी गपचूप निघलो, कारण की आमचं पाय जाम दुखत होतं आणि भाजलेलं जाम त्याच्यामुळं. आणि मग तिथं जाऊन पाया पडलो आणि दवसर वैल पण आणलेलं. आम्ही तिथं थांबणार होतो, पण त्याच्यानंतर आम्ही विचार केला जाऊ दे घरी जाता. आणि मग ऐकता आधी चप्पल पण नव्हती घातली. तर दोघींचं पाय भाजत होतं, पण जामच असं भाजलं. तर इथं डायरेक्ट वरडतच होती. आणि तुम्ही शेरूला तर काही ओळखतच असाल. तर ह्यो पैशांमुळं रडत होता. आणि संध्याकाळच्या आम्ही निघलो पालखीला जावाला. त्याच्यानंतर काय गेलो मस्त तिथं खेळाशी होते, पण खेळलो नाही. आणि मग ही कुठली तरी गेम आहे गाईस, ती खेळण्यात काहीतरी भेटतो. पण आम्हाला अशी गोष्ट भेटली का आम्ही हसूनच फुगलो. त्यात पण आम्ही कलर चेंज केला की बाई हा नको आम्हाला, मग हात द्यायचा कोणाला असं विचार करत करत मग आम्ही शेवटी तो दिला आमच्या मामीला. मग आम्ही आधी हसत होती, मग नंतर शेवटी घेतलाच. आणि मग काय जत्रणशी घरी आलतो, पण परत आम्ही जत्रण गेलो. माझ्या तो 5 फेऱ्या आल्या. तर ह्यालाही बॅटवाले गेम केलाची होतून गेलतो. आणि ही लहान पोर आहे गाईज, कधी पण जावं जत्रण खेळणीच घेईल. त्याच्यानंतर ह्यो पण असं रुसलेला, कारण की याला खेळणी पाहिजे होती, ती पण पोरींची पाहिजे होती म्हणून. तर त्याला काय शेवटी घेतलीच केली. आणि गाईज म्हणजे पण पंखा घेतला. मग जाता वेळेस मस्त असं फालुदा घेतला आम्ही सगळ्याही. तो फालुदा घेतला, ही नाच होते आईस्क्रीम घेऊन, मी मस्त फालुदा घेऊन खात होतो. नंतर काय गप गेलो आम्ही घरी. आणि कुठली तरी काहीतरी हाणलेलं, त्याला स्टोन लावायचं होतं. तर आम्ही ते स्टोन बिन लावलं. आणि गाईज आजच्या एवढाच, बाय बाय.